नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी या वर्गातील चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आजच्या या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या प्रकरणातील भाग क्रमांक 7 अभ्यासणार आहोत. आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण मालकी भांडवलाचे स्रोत यात भाग, त्याच्यानंतर भागाचे प्रकार, समहक्क भाग, अग्रहक्क भाग, त्यांच्या व्याख्या, वैशिष्ट्ये आणि प्रकार याचा अभ्यास केला. त्याच पद्धतीने मालकी भांडवलामध्ये प्रतिधारण नफा म्हणजेच संचयी मिळकत याचाही अभ्यास आपण मागील भागामध्ये केलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अभ्यासामध्ये जो घटक बघणार आहोत तो म्हणजे कर्जाऊ भांडवलाचे स्रोत. कंपनीच्या सर्व व्यावसायिक कार्यासाठी मालकीचे भांडवल पुरेसे नसते. मालकीच्या भांडवलाबरोबर पूरक म्हणून कर्जाऊ भांडवलाची आवश्यकता असते. व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक कंपनीला कर्जाऊ रक्कम उभी करण्याचा अधिकार आहे. कंपनीच्या घटनेमध्ये कर्जाऊ रक्कम उभारण्यासाठी तातडीची तरतूद केलेली असते. कंपनीला कर्ज घेण्याचे अधिकार कंपनीच्या घटना देऊ करतात, तर कंपनीच्या नियमावलीमध्ये हा अधिकार कसा व कोणाद्वारे वापरला जाईल हेही नमूद केलेले असते. कर्ज घेण्याचे अधिकार सहसा कंपनीच्या संचालक मंडळास दिलेले असतात. खाजगी कंपनीला नोंदणी झाल्यानंतर लगेच कर्ज घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो, पण सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभाचा प्रमाणपत्र घेतल्यानंतरच कर्ज घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. अल्प, मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज आवश्यकतेनुसार घेतले जाते. जेव्हा कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा असेल आणि त्यासाठी अतिरिक्त भांडवल आवश्यक असेल, अशा कंपनी व्यवसायाच्या नंतरच्या टप्प्यावर कर्जाऊ भांडवल उभे करणे जास्त हिताचे असते. अतिरिक्त भांडवल उभारण्यासाठी कंपन्या कर्ज रोख्याची विक्री करणे, ठेवी स्वीकारणे, बंधपत्र विकणे, बँकेचे तसेच वित्तीय संस्थांचे कर्ज घेणे इत्यादी पर्याय उपलब्ध असलेला त्याचा उपभोग घेत असतात. कर्जाऊ भांडवलावर व्याज दिले जाते आणि हे व्याज निश्चित दराने दिले जाते. कर्जाऊ भांडवलाची विशिष्ट कालावधीनंतर परतफेड केली जाते. म्हणजेच मालकी हक्कावर जसं लाभांश दिलं जातं, त्याच पद्धतीने कर्जाऊ भांडवलावरचा जो परतावा असतो तो काय असतो? व्याज असतो. लक्षात? तर यानंतर आपल्याला हे कर्जाऊ भांडवलाचे स्रोत आहेत, यामध्ये नमूद केलं गेलेलं आहे कर्ज रोखे, ठेवी स्वीकारणे, बंधपत्रे, बँका व वित्तीय संस्थांची कर्जे. अशा पद्धतीने कंपनी हे बाह्य भांडवल स्रोत म्हणजेच कर्जाऊ भांडवल स्रोताचा मार्ग अवलंबत असते. त्या भागामध्ये आपल्याला बघावयाचं आहे ते म्हणजे कर्ज रोखे. त्यातला पहिला घटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे कर्ज रोखे. आता या कर्ज रोख्यांचा अभ्यास करत असताना आपण सांगू शकतो की कर्ज रोखे हे भांडवलाच्या उभारणीतील एक मुख्य स्रोत म्हणजेच कर्ज रोखे हे आहे. दीर्घ व मध्यम मुदतीच्या म्हणजेच अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी याचा उपयोग होतो.
कंपनीच्या वतीने संरचनेमध्ये कर्जरोख्यांनी महत्त्वपूर्ण स्थान पटकावलेले आहे. कर्जरोख्याला इंग्रजीमध्ये डिबेंचर असे म्हणतात आणि डिबेंचर ही संज्ञा मूळ लॅटिन शब्द डिबेर यापासून आलेली दिसून येते. याचाच मराठीत अर्थ असतो किंवा मराठीत अर्थ होतो ऋणी असणे. कंपनी कायदा 2013 मध्ये कर्जरोखे या शब्दाचा स्पष्ट व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. कंपनी कायदा 2013 मध्ये कलम 2 परिशिष्ट 3 मध्ये फक्त असे नमूद केले आहे की कर्जरोखा या शब्दामध्ये कर्जरोखे, साठा, बंधपत्रे तसेच इतर प्रतिभूतीचा समावेश होतो, ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा काही वेळेस तारण ठेवलेलीही नसते. कर्जरोख्यामध्ये कर्जरोखे साठ्याचाही समावेश केला आहे. कर्जरोखे म्हणजे असा दस्तऐवज जो कर्ज निर्मिती करतो किंवा कर्जाची पोच देतो. सर्वसाधारण सर्व कर्जरोख्यांसाठी कंपनीची मालमत्ता तारण ठेवलेली असते. काही वेळेस विनातारण ही कर्जरोख्याची विक्री केली जाऊ शकते. म्हणून आज आपण ही कर्जरोख्याची थोडक्यामध्ये प्रस्तावना आणि कर्जरोखे म्हणजे नेमकं काय याचा अर्थ थोडक्यामध्ये पाहिला. यानंतर आपल्याला कर्जरोख्याची व्याख्या बघायची आहे. आता कर्जरोख्याच्या व्याख्या देत असताना पहिली व्याख्या दिलेली आहे पाल्मर. बघा, प्राध्यापक पाल्मर यांनी ही व्याख्या सांगितलेली आहे. काय म्हटलेलं आहे तर कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली देते किंवा कबुली देणे. दुसरी व्याख्या प्राध्यापक टोफन यांनी दिलेली आहे. कर्जरोखा हा कंपनीने धारकास दिलेला कर्जाच्या पुराव्याचा दस्तऐवज असून सर्वसाधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. थोडक्यात वरील दोन्ही व्याख्यांचा अर्थ कर्जरोखा म्हणजे कर्ज घेतल्याचा पुरावा होय आणि कर्जरोखा म्हणजे कंपनीच्या मुद्रेखाली दिलेला दस्तऐवज असून तो कर्जरोखे प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिलेला असतो. म्हणजेच कर्ज कंपनीने त्या कर्जरोखेधारकाकडून कर्ज घेतलं आहे याचा पुरावा देणारं दस्तऐवज म्हणजेच कर्जरोखा प्रमाणपत्र असतं. म्हणून अशा या कर्जरोख्याची आपल्याला आणखीन व्यवस्थित संकल्पना समजावी किंवा कर्जाऊ भांडवलातील पहिला घटक जो आपण इथं कर्जरोख्याच्या स्वरूपामध्ये बघतोय, ही कर्जरोख्याची आपल्याला माहिती आणखीन व्यवस्थित व्हावी म्हणून आपण काय करतोय तर या कर्जरोख्याच्या वैशिष्ट्यांचा विचार करणार आहोत. म्हणून आपण या कर्जरोख्यांच्या वैशिष्ट्याचा विचार करत असताना पहिलं वैशिष्ट्य यातलं दिलं गेलेलं आहे ते म्हणजे यातलं पहिलं वैशिष्ट्य दिलं गेलेलं आहे ते म्हणजे वचन. बघा काय म्हणलेलं आहे, वचन. वैशिष्ट्ये थोडेच आहेत. कर्जरोखे म्हणजे त्यावर नमूद केलेल्या ठराविक रक्कम कर्जावर घेतल्याचे वचन आहे. म्हणजेच कंपनीने कर्जरोखेधारकाकडून कर्ज घेतलेलं आहे हे कबुली देणारं एक कायदेशीर दस्तऐवज म्हणजेच कर्जरोखे आहे आणि कंपनी कर्ज घेतलेलं आहे असं त्या कर्जरोखेधारकाला लिहून दिलेलं ते वचननामा असतो, म्हणून त्याला वचन असं म्हटलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य दिलं गेलेलं आहे ते म्हणजे दर्शनी मूल्य. कर्जरोख्याचे दर्शनी मूल्य हे तुलनेत जास्त असते. म्हणजेच समहक्क भागाच्या वगैरे जी तुलना केली असता निश्चित स्वरूपामध्ये कर्जरोख्याचे दर्शनी मूल्य
हे तुलनेत जास्त असते. उदाहरणार्थ 100 रुपये किंवा 100 रुपयाच्या पटीत, म्हणजेच 100 रुपये किंवा त्याच्या काय दिलेलं आहे त्याच्या पटीत जास्त असते, असंही आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यानंतर पुढचं तिसरं वैशिष्ट्य दिलेलं आहे कर्ज रोख्याचं, ते म्हणजे रक्कम परतफेडीची वेळ. आता ही रक्कम परतफेडीच्या वेळेचा विचार केला असता कर्ज रोख्याची मुद्दलाची रक्कम ठराविक मुदतीनंतर परत केली जाते. कर्ज रोखे प्रमाणपत्रावर कर्जाऊ रक्कम परत करण्याची तारीखसुद्धा त्याच्यामध्ये काय केलेली असते, नमूद केलेली असते. म्हणजेच कर्ज रोखे कधी परतफेड केले जाणार आहेत याची तारीख काय केलेली असते, त्या कर्ज रोखा प्रमाणपत्रावर नमूद केलेली असते. तर अशा पद्धतीने हे कर्ज रोखेची रक्कम विशिष्ट मुदत संपल्यानंतर कर्ज रोखेधारकांना परत केले जातात. आपण याच्या आधी पाहिलं की कर्ज रोखे सर्वसामान्य विचार करत असताना आपण आता पुढं याच्यामध्ये सुद्धा कर्ज रोख्याच्या प्रकारामध्ये वगैरे बघणार आहोत की काही वेळेस कर्ज रोख्याचे सुद्धा समहक्क भागामध्ये परिवर्तन होऊ शकतं, आलं लक्षात. परंतु अगर समहक्क भागामध्ये परिवर्तनक्षम कर्ज रोखे नसतील तर ती मात्र मुदत संपल्यानंतर कर्ज रोख्यांची परतफेड करावी लागते. ठीक आहे. त्यानंतर पुढचे वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे परतफेडीसाठी प्राधान्य. बघा, परतफेडीसाठी प्राधान्य. कंपनीच्या इतर दावेदारापेक्षा कर्ज रोखेधारकांना भांडवल परतफेडीसाठी प्राधान्य दिले जाते. म्हणजेच इतर जे दावेदार असतात, म्हणजे समहक्क भागधारक, अग्रहक्क भागधारक, ठेवीधारक किंवा बँकांचे जे कर्ज घेतलेले असतात ते, त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणाची परतफेड करावी लागते भांडवलातून, तर सर्वात पहिल्यांदा या कर्ज रोखेधारकांची मुदत संपल्यानंतर आधी त्यांची परतफेड करावी लागते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य दिलेलं आहे परतफेडीचे आश्वासन. कर्ज रोखे हे दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात. कर्ज ठराविक मुदतीनंतर परत करण्याची हमी यामध्ये दिलेली असते. म्हणजेच आपण पुढे बघणार आहोत कर्ज रोख्यासंबंधीचे घटक याच्यामध्ये विश्वस्त करार केला जातो आणि हा विश्वस्त करारामध्ये कर्ज रोखेधारकांच्या कर्जांची सुरक्षितता त्याच्यामध्ये निश्चित केली जाते, कारण त्याच्या साहाय्याने कर्ज रोखेधारकांना तारण परत दिलं जातं. म्हणून हे सर्वात महत्त्वाचं आहे की कर्ज रोखे हे सुरक्षित कर्जाऊ भांडवल आहे आणि ते निश्चित स्वरूपामध्ये परत करण्याची हमी ही कंपनीने दिलेली असते. म्हणून परतफेडीची आश्वासनानुसार कंपनी काय करते, ह्या कर्ज रोख्याची परतफेड करत असते. त्याच्यानंतर पुढचा घटक आपल्याला बघायचा आहे ते म्हणजे व्याज. कर्ज रोख्याची निश्चिती. कर्ज रोख्यांना निश्चित दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते. व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. कंपनीने नफा कमवला असेल किंवा नसेल तरीही कर्ज रोखेधारकांना काय करावं लागतं, तर कंपनीला व्याज हे द्यावंच लागतं. म्हणजेच व्याज हे निश्चित स्वरूपामध्ये देय असलेली रक्कम या कर्ज रोख्यावरची असते, लक्षात. यानंतर आपल्याला पुढचा घटक बघावयाचा आहे तर कर्ज रोख्यासंबंधित घटक हे बघत असताना सर्वसामान्यरित्या याच्यामध्ये काही महत्त्वाच्या 3 घटकांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, कर्ज रोख्याची नेमकी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सर्वसामान्यपणे पहिला घटक महत्त्वाचा असतो तो म्हणजे कंपनी. बघा काय म्हणलेलं आहे, तर पहिला घटक महत्त्वाचा आहे तो म्हणजे कंपनी. आणि या कंपनीच्या शिवाय या कर्ज रोख्याची विक्रीच होऊ शकत नाही. म्हणून कर्ज घेणारी संस्था, बघा सर्वसामान्य कर्ज रोखेधारकाकडून कर्ज घेणारी संस्था म्हणून कंपनीचं अस्तित्व अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून ह्या कर्ज रोख्यासंबंधित एक महत्त्वाचा घटक म्हणजे पहिला कंपनी म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे या कर्ज रोख्याच्या बाबतीत, याच्या आधी याचा उल्लेख मी केलेला होता. कंपनी जर 500 पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे विकत असेल
बघा काय म्हणलेलं आहे, कंपनी जर लोकांना 500 पेक्षा जास्त काय केलेलं आहे, तर कर्जरोखे विकत असेल तर कंपनी कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करते. कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करते आणि या विश्वस्तामार्फत कंपनी कर्जरोखेधारकांशी व्यवहार करते. विश्वस्त व कर्जरोखेधारक यांच्याशी कंपनी करार करते आणि या करारालाच विश्वस्त करार असे म्हणतात. बघा, या करारालाच विश्वस्त करार असे म्हणतात. यामध्ये कंपनीचे कर्तव्य व कर्जरोखेधारकाचे हक्क नमूद केलेले असतात. म्हणजेच कंपनीने कोणकोणत्या कर्तव्याचं पालन करावायचं आहे आणि कर्जरोखेधारकांना नेमके त्यातून कोणते हक्क प्राप्त होणार आहेत, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतात त्या विश्वस्त करारामध्ये. त्यानंतर या कर्जरोख्या संबंधित घटकामध्ये पुढचा तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कर्जरोखेधारक. कर्जरोखेधारक या व्यक्ती कंपनीस कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देतात. बघा, कंपनीला हे काय करतात, तर कर्जरोखेधारक हे कंपनीला कर्ज उपलब्ध करून देत असतात. त्यांना या कर्जाचा पुरावा म्हणून, म्हणजेच या कर्जरोखेधारकांना कर्जाचा पुरावा म्हणून कंपनी या कर्जरोखेधारकांना या कर्जरोख्याचा पुरावा म्हणून कंपनी काय करते, तर कर्जरोखा प्रमाणपत्र देते. काय म्हटलेलं बघा, की ही जी कंपनी आहे या कंपनीला हे कर्जरोखेधारक आपले कर्ज देतात आणि कंपनीने कर्ज स्वीकारलं आहे असं नमूद केलेलं प्रमाणपत्र कंपनी कर्जरोखेधारकाला देते. आलं लक्षात? याच्यानंतर आपल्याला पुढचं कर्जरोख्याचं वैशिष्ट्य बघायचं आहे. काय म्हणतो बघा, कर्जरोख्याची वैशिष्ट्ये, पुढचं 8वं वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे यात कर्जरोखे वाटपाचा अधिकार. आता हा घटक बघत असताना, कर्जरोख्याची वैशिष्ट्ये आणखीन पुढं बघत असताना पुढचा घटक आपल्याला अभ्यासावायचा आहे ते म्हणजे कर्जरोखे वाटपाचा अधिकार. आता कर्जरोख्याची वाटप करण्याचा अधिकार नेमका कुणाला आहे, तर कंपनी कायदा 2013 मध्ये कलम 179(3) अनुसार संचालक मंडळाकडे कर्जरोखे वाटपाचा अधिकार दिलेला असतो. याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की कर्जरोखे वाटपाचा, भाग वाटपाचा, लाभांश वाटपाचा किंवा लाभांशाची शिफारस करण्याचा जो अधिकार दिलेला असतो तो सर्व अधिकार हे जास्तीत जास्त कोणाला असतात, तर संचालक मंडळांना दिलेले असतात. म्हणून कर्जरोख्याचे वाटप करण्याचा सुद्धा अधिकार कोणाला दिलेला आहे, तर या संचालक मंडळाला दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर कर्जरोखेधारकाचा दर्जा. बघा, कर्जरोखेधारकाचा दर्जा. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात. बघा, मी याच्यापूर्वी तुम्हाला बोललेलो होतो, कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात. कोण असतात? धनको. मालक कोण असतात? भागधारक. आणि कर्जरोखेधारक हे कंपनीचे कोण असतात? धनको असतात. कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेला कर्ज असून त्यांना स्थिर दराने ठराविक कालावधीमध्ये, म्हणजे या कर्जरोख्याच्या मोबदल्यात जे ठराविक कालावधीमध्ये यांना काय दिलं जातं? व्याज. याच्या आधी हा पॉईंट आपण अभ्यासलाय. काय, तर ठराविक दराने, स्थिर दराने त्यांना व्याज दिले जाते व असे व्याज कर्जरोख्याची परतफेड करेपर्यंत दिले जाते. जोपर्यंत कंपनीकडे कर्जरोखे आहे त्याची परतफेड करेपर्यंत कंपनीला त्यावर व्याज द्यावंच लागतं. त्यानंतर आणखीन महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे या कर्जरोख्याच्या बाबतीत, तर मतदानाचा हक्क नाही. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायद्यात नमूद केलेल्या तरतुदीनुसार कंपनी मतदानाचा हक्क असलेल्या कर्जरोख्याचे वाटपच करू शकत नाही. कर्जरोखेधारक कंपनीच्या सर्वसाधारण सभेत मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत. म्हणजेच फक्त मतदान करण्याचा खरा हक्क हा समहक्क भागधारकांचा आहे. कोणाचा आहे?
समहक्क भागधारकांचा आहे आणि मर्यादित स्वरूपामध्ये अग्रहक्क भागधारकांच्या हक्कावर काहीतरी प्रश्न निर्माण होत असेल तर तिथं फक्त करू शकतात, पण खऱ्या अर्थाने कंपनीमध्ये मतदान कोण करू शकतात? समहक्क भागधारक. म्हणून कर्ज रोखेधारकांना कंपनीच्या सभेमध्ये उपस्थित राहण्याचा किंवा कंपनीमध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नावर किंवा मुद्द्यावर मतदान करण्याचा अधिकार नसतो. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा घटक आपल्याला बघायचा आहे ते म्हणजे महत्वाचं आहे तारण. काय म्हणले बघा? तारण. सामान्यतः स्थिर भार असलेली मालमत्ता म्हणजे जे बदलणार नाही, तरलती भार असलेली मालमत्ता तारण देऊन कर्ज रोखे सुरक्षित केले जातात. कुठं? तर हे विश्वस्त करारामध्ये कंपनीचा ठराविक भाग तारण म्हणून घेतला जातो आणि त्याच्या साहाय्याने हे कर्ज रोखे सुरक्षित केले जातात. जर कंपनी व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास तयार नसेल तर कर्ज रोखेधारक कंपनीची मालमत्ता विकून त्यांचे पैसे वसूल करू शकतात विश्वस्तामार्फत. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे घटक आपल्याला इथं पाहता येतात. याच्यानंतर पुढचे वैशिष्ट्य आपल्याला दिलेले आहेत ते म्हणजे जारीकर्ते. आता या जारीकर्त्याच्या बाबतीत विचार केला असता खाजगी कंपनी तसेच सार्वजनिक कंपनी कर्ज रोख्याचे वाटप करू शकतात. म्हणजेच हे जे काही इश्युअर आपण म्हणतो, याला इंग्रजीमध्ये इश्युअर म्हणलेलं आहे. जारीकर्ते म्हणजे देणारे, इश्युअर. तर अशा खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही कंपन्या काय करू शकतात? या कर्ज रोख्याची वाटप करू शकतात. त्याच्यानंतर पुढचा घटक दिलेला आहे नोंदणी. काय म्हणलेला बघा? नोंदणी. आता कर्ज रोख्याची किमान एक मान्यताप्राप्त भागबाजारामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. जी कंपनी कर्ज रोख्याची विक्री करणारे आहे त्या कर्ज रोख्याची मान्यताप्राप्त जे काही भागबाजार दिलेला आहे त्या भागबाजारामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. असे नोंदणी केलेलेच कर्ज रोखे सर्वसामान्य सार्वजनिक जनतेमध्ये काय केले जातात? वाटप केले जाऊ शकतात. त्यानंतर शेवटचा घटक याच्यामधला आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे हस्तांतरण. हस्तांतरणाच्या दस्तऐवजाद्वारे कर्ज रोख्याचे सहजपणे हस्तांतरण केले जाते. जसं भागांचं हस्तांतरण केलं जातं तसंच या कर्ज रोख्याचं सुद्धा सहजतेने हस्तांतरण करता येते. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने कर्ज रोख्याचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. तर अशा या कर्ज रोख्याची माहिती आपण आता वैशिष्ट्याच्या, व्याख्येच्या, त्याच्यानंतर अर्थ प्रस्तावनेच्या साहाय्याने पाहिलेली आहे. याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपूर्वी आता आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.